नमस्कार. फायनली आपण पाहतोय आता सखी स्वतःच्या नावावर असलेली सगळी प्रॉपर्टी तेजस्विनीचं सोंग घेऊन बसलेल्या मनस्विनीच्या नावावर करणार असते, म्हणजेच सरकारच्या. सगळे काही प्रोसेस जवळजवळ पूर्ण होत आलेली असते. फक्त सखीच्या सया त्या प्रॉपर्टीच्या पेपरवर एकदाच्या झाल्या की मग प्रॉपर्टी कायमस्वरूपी सरकारच्या नावावर होणार असते. सरकार मनातल्या मनात बोलत असते, या दिवसाची मी किती आतुरतेने वाट पाहत होती. एकदा का ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली का मग मी खऱ्या अर्थाने या सगळ्यांसमोर यायला मोकळी आणि त्यानंतर एकेकाला माझा दणका दाखवणारच. आधी तर मी या परशूला त्याची लायकी दाखवून देणार आणि त्यानंतर गौतम आणि त्यानंतर मात्र हा कान्हा. अशातच आपण पाहतोय इकडे कान्हाला म्हणजेच कबीरला कळून चुकलेलं असतं. घरात आहे ती सरकार आहे म्हणजेच मनस्विनी आणि सखी मॅडमला याबाबत काहीच माहिती नाहीये. सखी मॅडम आज सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या आईच्या नावावर करणार आहेत. पण सखी मॅडमना जेव्हा कळेल घरात आहे ती तेजस्विनी मॅडम नाहीये तर मनस्विनी म्हणजेच सरकार आहे, लवकरात लवकर मला आता कामतांच्या घरी पोहोचलंच पाहिजे. म्हणून कान्हा कसा बसा आता कोणते मिळेल त्या गाडीने कामतांच्या घरी जायला निघालेला असतो. इकडे आपण पाहतोय आता ही जी मनस्विनी असते ती वकिलासमोर मुद्दामच असं बोलत असते, सखी सखी तुझं काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. का असं वागतेस तू? अगं या प्रॉपर्टीचा मोह नाहीये मला. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या राघवची आहे. पण कसं आहे ना, राघव आज आपल्यात नाही आहेत तरीही मला त्या प्रॉपर्टीचा मोह नाहीये. सखी प्लीज असं काही करू नकोस तू. त्यावर लगेचच आपण पाहतोय गौतम पुढे बोलत असतो, वहिनी अगं तू कशाला बोलतेस? सखी जे काही करते ते अगदी बरोबर आहे. प्लीज तू काही बोलू नको. एक कष्ट लक्षात ठेव, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की या प्रॉपर्टीची सगळी मालकी तुझ्याकडे असावी, हो की नाही परशू? त्यावर लगेचच आता परशू म्हणत असतो, हो बहिणी हो. त्या मनस्विनीच्या ताब्यात असण्यापेक्षा आपल्या तेजस्विनी वहिनीच्या ताब्यात असलेली केव्हाही बरी ही प्रॉपर्टी. आता मात्र परशू मनस्विनीला बडबडत असतो. हे पाहून तिथेच बसलेल्या मनस्विनीला चीड आलेली असते. पण मनस्विनी त्यावेळेला परशूला काही बोलू शकत नसते. अशातच आपण पाहतोय वकील साहेब म्हणत असतात, ठीक आहे सखी बेटा, या पेपरांवर इकडे इकडे जिथे मी मार्क केला आहे तिथे सह्या कर. आता सखीने पेन घेतलेला असतो आणि ती स्वतःच्या आईकडे म्हणजेच मनस्वीकडे पाहत असते आणि म्हणत असते, आई आजपासून ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर होणार आहे. आणि अशातच आता सखीने पेन हातात घेतलेलाच असतो आणि ती पेपरवर पहिली सही करणारच असते. त्याच वेळा तिथे धावत आलेल्या कान्हाने जोरात ओरडत असं म्हटलेलं असतं, सखी मॅडम थांबा, काय करताय तुम्ही हे? अचानकपणे मध्ये आलेल्या कान्हाला पाहून मनस्विनी मनातल्या मनात खूप चिडलेली असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय सखी म्हणत असते, कान्हा कान्हा काय झालंय? इतक्या जोरात ओरडत का आलास तू? त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, मी जर ओरडलं नसतं तर आज अनर्थ घडला असता. तुम्ही जी सही करताय ना ती करू नका. हे वाक्य ऐकल्यावर कान्हाला आता परशू लगेचच बोलत असतो, कान्हा अरे काय झालंय काय? अचानकपणे तू असा येतोस, सखीला सही करण्यापासून थांबवतोस, तुझ्या मनात तरी काय आहे? त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, काका माझ्या मनात काय आहे त्यापेक्षा या समोर बसलेल्या मनस्विनीच्या मनात काय आहे याबाबत जाणून घेण्यात आपल्याला जास्त रस असेल. हे वाक्य ऐकल्यावर परशू म्हणत असतो, काय समोर बसले ती मनस्विनी? त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, हो सखी मॅडम, हो काका, ही समोर आहे ती बाई तेजस्विनी मॅडम नाहीये तर ही मनस्विनी म्हणजे सरकार आहे.
हे वाक्य ऐकल्यावर आपण पाहतोय कान्हाला सखी म्हणत असते, कान्हा काही काय बोलतोयस तू, ही माझी आई तेजस्विनी आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम माझं ऐका, मला काही गोष्टी कळाल्यात. ही बाई तेजस्विनी मॅडम नाहीये तर मनस्विनी म्हणजे सरकार आहे. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे बसलेली आता ही मनस्विनी उठते आणि म्हणत असते, कान्हा कान्हा काय बोलतोयस तू, कान्हा तू असं का बोलतोयस की मी मनस्विनी आहे, मी तर सखीची आई तेजस्विनी आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, बस करा तुमची नाटकं, तुमची ही नाटकं ह्या सखीला खरी वाटतील, पण लक्षात ठेवा फक्त सखीलाच, कारण सखी भाऊक होऊन तुमच्याकडे पाहते. पण लक्षात ठेवा मी मात्र तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी जाणून आहे. तेवढ्यात आपण पाहतोय गौतम आता कान्हासमोर येतो आणि म्हणत असतो, कान्हा कान्हा काय चाललंय तुझं, नक्की आम्हा सगळ्यांना सांग. आणि अशातच कान्हा सांकेतिक भाषेमध्ये गौतम काकाला सगळं काही सांगतो. गौतम आता सगळं काही ऐकतो आणि लगेचच म्हणत असतो, सखी कान्हा जे काही बोलतोय ते अगदी खरं आहे. ही बाई वहिनी नाहीये तर ही तीच नालायक मनस्विनी सरकार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता परशू थोडा घाबरतो, कारण मगाशी परशू मनस्विनीला बडबडत होता. आता मात्र सखीला जेव्हा कन्फर्म कळतं की ही बाई तेजस्विनी म्हणजे आपली आई नाही तर मनस्विनी म्हणजे सरकार आहे, त्यावेळेला सखीच्या हातात असलेला पेन आणि पेपर गळून पडतात. लगेचच आता सखी म्हणत असते, कान्हा कान्हा काय चाललंय हे, म्हणजे तुला असं म्हणायचंय का त्या दिवशी दरीत जी पडली ती माझी आई होती. त्यावर कान्हा म्हणत असतो, हो सखी मॅडम हो, दुर्दैवाने तुम्ही म्हणताय तेच खरं आहे, पण त्यात एक आनंदाची बातमी सुद्धा आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता कान्हाला सखी म्हणत असते, आनंदाची बातमी. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, हो आनंदाची बातमी. त्या दिवशी तेजस्विनी मॅडम दरीत पडल्या पण त्यांचा अजूनही मृतदेह सापडलेला नाहीये. याचा अर्थ हा की त्यांना कुणीतरी वाचवलंय आणि त्यांच्यावर नक्कीच कोणीतरी उपचार सुरू केले असतील. हे वाक्य ऐकल्यावर सखीला खूपच बरं वाटतं आणि परशू आणि गौतम देखील आनंद होतात. इकडे आपण पाहतोय आता ही जी मनस्विनी असते, जी तेजस्विनीचं रूप घेऊन समोर उभी असते, तिचा खूपच मोठा गोंधळ उडालेला असतो. ती स्वतःशी बोलत असते, आता काय करू मी, माझं खरं रूप या सगळ्यांसमोर उघड करू का, आणि समजा माझं खरं रूप जर या सगळ्यांसमोर मी उघड केलं तर कशावरून मला या घरात राहता येईल, एखाद्या वेळेस मला घरातून बाहेर काढण्यात येईल. म्हणून आता ही जी मनस्विनी असते ती पुन्हा एकदा तेजस्विनीच असल्याचं नाटक करू लागते. ती लगेचच सखीचा हात धरते आणि म्हणत असते, सखी सखी या सगळ्यांचं जाऊ दे, पण निदान तुझं आणि माझं आई मुलीचं कनेक्शन आहे ना, तू काळजाचा तुकडा आहेस माझ्या, तू तरी मला ओळख, मला या लोकांच्या ओळखीची गरज नाहीये. आता ही जी मनस्विनी असते ही सखीला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार मी तुम्हाला विनंती करतो, या बाईच्या बोलण्याकडे लक्ष ठेवू नका. ही तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते आणि लक्षात ठेवा या बाईला आपण आत्ताच्या आत्ता पोलिसात देणार आहोत. त्याच वेळेला आता थेट मनस्विनी लगेचच बोलू लागते, ए कान्हा जास्त मस्ती आली आहे का तुला, एक गोष्ट लक्षात ठेव, मगाच जर ना मी शांत होते याचा अर्थ हा नाही की मी सतत शांत राहीन. आता ज्या पद्धतीने ही जी मनस्विनी बोलून गेलेली असते कान्हाला, त्यातून हेच सिद्ध होत असतं की ही तेजस्विनी नाहीये. आणि अशातच आता गौतम म्हणत असतो, अरे वा, म्हणजे तूच स्वतः कबूल केलंस तर की तू तेजस्विनी बहिणी नाही आहेस, तू मनस्विनी आहेस, म्हणजे स्वयंघोषित सरकार. अशातच आपण पाहतोय ही सरकार असते ती बोलू लागते, हो मीच आहे सरकार आणि या घरात मीच करणार राज्य, बघते ना
कोण मला या घरातून बाहेर काढताय? त्याच वेळेला आपण पाहतोय परशूने पुढाकार घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी काढणार माझ्या वहिनीच्या घरातून तुला धक्के मारून. तेवढ्यात आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, काका आपल्या कोणालाही या बाईला घरातून धक्के मारून बाहेर काढायची गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता तेजस्विनी बोलू लागते, पायलट हा कान्हा किती हुशार आहे. त्याला चांगलंच माहिती आहे की जर माझ्या विरोधात काही कांड करायचा प्रयत्न केला तर मी कच्ची खाऊन टाकेन एकेकाला. त्यावर लगेचच आपण पाहतोय गौतम म्हणत असतो, कान्हा तू या बाईला घाबरायला लागलायस? कान्हा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. या बाईला चांगलंच फटकारलं पाहिजे. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, काका तुला वाटलंच कसं की या बाईला मी घाबरीन जिची काडीचीही लायकी नाहीये? आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच मनस्विनी बोलू लागते, काय बोललास तू? काडीचीही लायकी नाहीये? तेवढ्यात कान्हा म्हणत असतो, हो काडीचीही लायकी नाहीये. आणि पुढच्या काही क्षणानंतर तुम्ही थेट पोलिसांच्या ताब्यात असाल. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही मनस्विनी म्हणत असते, मी पोलिसांच्या ताब्यात? पण मी केलंय काय ज्यामुळे तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देणार? त्यावर लगेचच आपण पाहतोय सखी बोलत असते, कान्हा खरंच आपण पोलिसांना नेमकं सांगणार काय? हिने काही गुन्हा तर केला नाहीये. त्यावर कान्हा म्हणत असतो, ओ बेबी सरकार, आपल्या समोर वकील काका बसले आहेत. वकील काका तुम्ही सांगा, आपण पोलिसांना या बाईच्या विरोधात काही ना काही सांगू शकतो ना? त्यावर वकील म्हणत असतात, हो, स्वतः तेजस्विनी नसून तेजस्विनी मॅडमची जागा घेण्याची जी काही यांनी एक चोरी प्रकारे हिंमत दाखवली तो एक फ्रॉडच झालाय. आपण यांच्या विरोधात फ्रॉड केस दाखल करू शकतो. आपल्या सगळ्यांना अंधारात ठेवून या सगळ्या प्रॉपर्टीवर या बाईचं लक्ष होतं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये नमूद करू. हे सगळं ऐकल्यावर आता थेट मनस्विनी बोलत असते, ओ वकील साहेब, तुमचं काम झालंय ना? तुम्ही निघा आता. नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेवा, या सरकारच्या विरोधात जाल तर तुमची चांगलीच मस्ती उतरवेन मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हा म्हणत असतो, मनस्विनी एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी मस्ती उतरवायला मला फारसा वेळ लागणार नाही. फक्त तू माझ्या सखीची मावशी आहेस ना, म्हणून मी गप्प आहे. आणि अशातच आता कान्हाने आधीपासून बोलवलेल्या पोलिसांनी तिथे एंट्री घेतलेली असते. लगेचच आपण पाहतोय आता कान्हाने पोलिसांना जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर आता पोलिसांनी बेड्या काढत मनस्विनीकडे जात तिच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. मनस्विनी म्हणत असते, सोडा मला का धरताय तुम्ही? त्याच वेळेला आता थेट कान्हा म्हणत असतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. तेवढ्यात आपण पाहतोय आता परशू पुढे येतो आणि म्हणत असतो, कान्हा, अरे देव तर हिला नक्कीच तिच्या कर्माचं फळ देणार, पण त्याआधी आपण हिला आपल्या पद्धतीने चांगलंच फळ देऊया. त्यावर लगेचच आपण पाहतोय ही मनस्विनी आता परशूकडे रागात पाहत असते. परशू म्हणत असतो, मला तुला एक थोबाडीत देऊशी वाटते, पण मी तुला थोबाडीत मारू शकत नाही, कारण मला तुझ्यामध्ये माझी तेजस्विनी वहिनी दिसत होती आणि म्हणूनच मी शांत आहे. तेवढ्यात आपण पाहतोय सखी म्हणत असते, काका, जे काम तुला करता येत नाही ना ते काम मी करू शकते, कारण या बाईमुळे आत्तापर्यंत मला आणि माझ्या आईला खूप नाहक त्रास सहन करावा लागला आहे. आणि अशातच आता सखीने मनस्विनीला आपल्या बाजूने फिरवत सटासट 2 थोबाडीत दिलेले असतात. एका मागोमाग एक थोबाडीत पडल्यामुळे आता ही जी मनस्विनी आहे ती सखीकडे रागात पाहू लागते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, ए मनस्विनी, माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर लक्षात ठेव, तुझी जी ही केस आहेत ना चांगली चिंगम लावून गुरफटून टाकेन. स्वतःचा शहाणपणा स्वतःकडे ठेव. आणि अशातच आता कान्हा पोलिसांना म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा हिला आणि सोडूच नका.
उद्या परवा कोर्टात तिला खेचा आणि अशातच पोलीस तिला घेऊन गेलेले असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय आता गौतम म्हणत असतो, कान्हा कान्हा एक गोष्टी कळली नाही, तुला कसं कळलं की घरात असणारी तेजस्विनी बहिणी नाही तर मनस्विनी म्हणजेच सरकार आहे. त्यावर कान्हा म्हणत असतो, काका खरं तर ही खूप लॉंग स्टोरी आहे, कधीतरी बसून तुम्हाला सांगेन मी, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आता एक काम आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता काय विचारावं हेच सखीला कळत नसतं आणि अशातच सखी म्हणत असते, कान्हा तुझं जे काही असेल ते तू अगदी योग्यच करतोस, पण कान्हा तुला एक सांगू का, आज ज्या पद्धतीने तू एंट्री मारलीस ना, खरंच ती एंट्री कोणत्या हिरोपेक्षा कमी नव्हती. जर योग्य वेळी तू एंट्री मारली नसतीस ना कान्हा, तर होत्याचं नव्हतं झालं असतं. ही बाई आपल्या डोक्यावर नाही तर आपल्या छातीवर थैथाई थैथाई नाचली असती. हिने अक्षरशः आपल्या इज्जतीचा कचरा केला असता. त्यावर कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम अगदी बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही या मनस्विनीला ओळखण्यात चूक केली, पण माझे डोळे तीक्ष्ण होते. मला हिच्या सूक्ष्म हालचाली लगेच समजल्या, पण मी काही दिवस काही बोलू शकलो नाही. काही दिवस मला ऑब्झर्व करायला गेले आणि त्यानंतर मात्र या नालायक बाईची चोरी मी पकडली आणि शेवटी हिला गजाआड टाकण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न केले. त्यावर लगेचच आपण पाहतोय कान्हाला शेवटी आता परशु म्हणत असतो, खरंच कान्हा या घरातला तू हिरो आहेस. तुझ्यामुळेच आपल्या घरात एक वेळ आनंद आला होता, पण आता तेजस्विनी बहिणी नाही आहेत. त्यावर कान्हा म्हणत असतो, काका मी काय म्हटलं मगाशी की तेजस्विनी मॅडम यांची बॉडी सापडलेली नाहीये, याचाच अर्थ त्या जिवंत आहेत. आपल्याला त्यांचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे. अशातच आता शेवटी सखी म्हणत असते, चल कान्हा त्याची आपण काहीतरी सुरुवात करूया. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला, इथे तर कान्हाने हिरोगिरी करत सखीला स्वतःची प्रॉपर्टी त्या सरकारच्या नावावर करण्यापासून थांबवलंय, पण खरंच सरकार फार काळ तुरुंगात राहील का? आणि जर सरकार फार काळ तुरुंगात राहिली तर त्यानंतर मात्र खरंच सरकार काही नवीन प्लॅन करणार नाही ना? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.